ही जेव्हा कल्पना आम्ही मांडली हा. की राधानगरी धरणावरती शाहू महाराजांचं नाव असलेली कुठलीही गोष्ट नाही नाही खरंच होणं गरजेचं आहे. इथले जे नियम आहेत ते कसे होते की धरणाच्या भिंतीपासून ठराविक मीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचं बांधकाम तुम्हाला करता येत नाही. बरोबर. मग त्यावेळी आम्ही मागणी केली, त्यांनी परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्यानंतर मग आम्ही काही मोर्चा आंदोलनं असे गोष्टी घडल्या बऱ्याचशा. मग आता मोर्चा आंदोलन करून सगळा प्रश्न मिटणार होता असातला भाग नाही. ओके. मग आता ह्यावर काय करायचं? श्रीमंत शाहू छत्रपती महाराज असतील, मालोजीराजे असतील, संभाजीराजे असतील, ह्या सर्वांना मी कानावर घातलं होतं की अशा पद्धतीच्या अडथळे नेमके यायला लागले. छत्रपती घराण्याला हो तुम्ही हो कल्पना हो दिली. हो. मग नेमकं योगायोगानं काय झालं की आमचं बोलणं झालं होतं आणि त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार ओके. होते. मग मी महाराजांना आदल्या दिवशी भेटून सांगितलं होतं की महाराज असं असं मुख्यमंत्र्यांच्याकडे माझं एक छोटं काम आहे, ह्या स्मारकाला परवानगी जर द्यायची झाली तर शासन खासबाब म्हणून परवानगी देऊ शकते बरोबर. आणि आपल्याला हे जरा विषय बोलायला पाहिजे. हं. आणि योगायोगानं मुख्यमंत्री आले. आम्ही त्या डायनिंगच्या बाजूलाच आम्ही थांबलो होतो नेमकी ओके वाट बघत. ओके ओके. आणि महाराजांनी अगदी जेवायचा पहिला घास घेणार हा. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले की माझं तुमच्याकडे एक काम आहे. क्या बात आहे. मग मुख्यमंत्री म्हणजे काय नेमकं महाराज काम आहे? हं. तर मला राधानगरीमध्ये आमचे काही कार्यकर्ते आहेत की संबंधित आहेत की जे स्मारक शाहू महाराजांचं स्मारक उभा करणार आहेत Yes. आणि त्याला परवानगी तुमच्या शासनाकडून मिळत नाही, तर त्यांना बोलवा म्हणले. आणि मग मी त्यांच्या समोर गेलो, काय विषय आहे नेमका? तर मी म्हटलं की महाराजांनी असं असं जे धरण बांधले तिथे त्यांचं स्मारक कुठलंही नाही आहे आणि आम्ही जिल्हा परिषदेकडून तरतूद केली आहे, त्या कामाला शासनाची परवानगी पाहिजे आहे स्मारक उभा करायला. तर त्यांनी सांगितले दिली, जावा तुम्ही. एका शब्दात सांगितले त्यांनी, दिली, तुम्ही जा. आणि थोड्या दिवसानंतर मग आम्ही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून ती रितसर परवानगी आली. मग ह्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि मग त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून 2 वेळा 50-50 लाख रुपये तरतूद झाल्यानंतर हे काम त्यानंतर पूर्ण झालं.